राम राम शेतकरी मित्रांनो. मित्रांनो, खूप दिवसानंतर आपल्याशी लाईव्ह बोलण्याचा योग आज आला. कारणही तसंच आहे मित्रांनो. प्रत्येक व्हिडिओच्या कॉमेंट्समध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी मला प्रश्न विचारले की कांदा आम्ही ठेवावा की विकावा, आपलं नेमकं मत काय आहे, आपला अंदाज काय आहे, त्यावरती एक व्हिडिओ बनवा. आणि त्यासाठी मित्रांनो मी आपल्या समोर सध्या येत आहे. मित्रांनो, विषय जर महत्वाचा असेल तरच आपण लाईव्ह व्हिडिओ हे बनवत असतो. पण बऱ्याच दिवसापूर्वी लाईव्ह व्हिडिओ हा बनवला होता. त्यावेळेस कांदा विक्रीच्या नियोजनाबाबत तो व्हिडिओ होता. कांदा किती शिल्लक आहे, काय करावं त्याबाबत मग योग्य असं मार्गदर्शन शेतकरी मित्रांना मी मागील वर्षी केलं होतं. मित्रांनो, मागील वर्षीचा अनुभव थोडासा वेगळा आपल्या सगळ्या शेतकरी मित्रांना आला. असा अनुभव होता की आपण कांदे मागील वर्षी बऱ्याच दिवस ठेवले, परंतु म्हणावा असा काही भाव त्या कांद्याला आपल्याला मिळाला नाही. आज भाव वाढेल, उद्या भाव वाढेल या आशेवरती शेतकरी बसतो आणि भाव जर वाढला नाही तर कांदाही खराब होतो, भावही कमी मिळतो. असे बरेचसे कटू अनुभव शेतकऱ्यांना मागील वर्षी आले. आणि मागील वर्षी जो काही विषय झाला कांद्याचा मित्रांनो, तो आता आपण सोडून देऊयात. आता फ्रेश जो नवीन कांदा, उन्हाळी कांदा आता काढणी झालेला आहे. काही शेतकरी मित्रांची काढणी ही चालू आहे. मित्रांनो, ज्या शेतकरी मित्रांची कांद्याची काढणी सध्या चालू आहे त्यांनी उन्हाची काळजी घ्या, कारण खूप तापमान सध्या वाढलेलं आहे. तर मित्रांनो, आता जो आपण नवीन कांदा मोठ्या कष्टाने पिकवलेला आहे, आता तो कांदा विकावा की ठेवावा असा प्रश्न बऱ्याच शेतकरी मित्रांच्या मनामध्ये सध्या पडलेला आहे. आणि या विषयावरती तुमचं मत काय आहे आम्हाला ते सांगा, अशा बऱ्याच कॉमेंट्स मला आल्या आणि त्यामुळे मी सध्या लाईव्ह व्हिडिओ हा बनवत आहे. तर मित्रांनो, माझं स्पष्ट मत असतं. मी मागील वर्षीही आपण माझे लाईव्ह व्हिडिओ ज्या शेतकरी मित्रांनी पाहिले असतील त्यांना माहीत आहे. जे शेतकरी मित्र आपल्याला माझा बळीराजाला पूर्वीपासून जोडून आहेत त्यांनाही माहीत आहे, आपण जे काही सांगतो ते एकदम स्पष्टपणे सांगत असतो. आणि मित्रांनो, माझं आजच्या या परिस्थितीवर असं मत आहे की आपला कांदा जर चांगला असेल, पावसाने त्याला काही समजा इफेक्ट झालेला नसेल, तर तो कांदा आपण साठवून मग त्याची टप्प्याटप्प्याने विक्री केलेली आपल्याला कधीही ते फायदेशीर असणार आहे. कारण आजचा भाव जर पाहिला तर आजचा भाव खूप डाऊन भाव आहे. या भावामध्ये जो तुम्ही कांद्यासाठी खर्च केलेला आहे तो खर्चही तुम्हाला निघणार नाही, असं मार्केट सध्याचं आहे. मग आपला कांदा जर खराब होण्याच्या स्थितीत असेल, त्याला पाऊस लागलेला असेल किंवा हवामानाचा इतर इफेक्ट झालेला असेल, तर तो कांदा आपण लगेच विक्री करावाच लागणार आहे. आपल्याला पर्याय नाही, कारण तो खराबच होणार आहे. पण ज्याचा कांदा चांगला आहे, ठेवायची सोय आहे, त्या शेतकऱ्यांनी जर कांदा ठेवला आणि टप्प्याटप्प्याने विक्री केला तर नक्कीच त्यांना दोन पैसे ही घडतील, अशी आजची परिस्थिती आहे, असं माझं मत आहे. तर मित्रांनो, आपण आपला कांदा आहे विकायचा आहे की ठेवायचा आहे ते आपण आपलं ठरवा. परंतु माझं असं मत आहे की ज्याचा कांदा चांगला आहे त्याने तो कांदा स्टोअर करून टप्प्याटप्प्याने विक्री केला तर नक्कीच आपल्याला चांगले पैसे यामधून मिळतील. चांगले म्हणण्यापेक्षा थोडे बरे पैसे मिळतील. बाजाराचं मित्रांनो असं आहे की आपल्याला माहीत आहे ज्यावेळेस कर्नाटक आंध्र प्रदेशचा नवीन कांदा बाजारात येतो त्यानंतर आपल्या जुन्या कांद्याची मागणी थोडीशी साऊथकडून कमी होत असते. त्याच्यापूर्वी आपण एखादा टप्पा कांदा विक्रीचा केला तर आपल्याला ते नक्कीच योग्य असतं. त्यानंतर परत श्रावण महिना आल्यानंतर श्रावणामध्ये थोडीशी मागणी कांद्याची कमी होत असते. असेच बरेच दिवस जातात. त्यानंतर कांदा थोडासा आपला डॅमेज होतो आणि
त्यामुळे आपण माझं असं मत आहे की तुमचा कांदा जर 4 महिने टिकणार असेल तर त्या 4 महिन्यामध्ये आपण किती कांदा नेमका कोणत्या महिन्यामध्ये किती विकायचा याचं नियोजन हे आपण करायचं. बाजारभावावरती आपलं लक्ष असू द्यायचं. मित्रांनो, रोजच्या रोज आपल्याला माझा बळीराजावरती बाजारभावाविषयी माहिती असतेच. सरासरी भावावरती आपलं लक्ष केंद्रित करत जा. जो जास्तीत जास्त भाव असतो तो कमी वकलांना मिळालेला भाव असतो. तर सरासरी जो रेट आहे तो रेट नेमका काय चालू आहे, त्याच्यामध्ये किती वाढ झालेली आहे यावरती आपलं लक्ष बाजारभाव पाहत असताना आपण केंद्रित करत जा, जेणेकरून मार्केटची नेमकी काय स्थिती आहे ते आपल्या लक्षात येईल. आता युद्धजन्य परिस्थितीमुळे थोडीशी बाहेर देशामध्ये कांद्याची निर्यात आपली घटलेली आहे. बाहेर देशामध्ये जितकी निर्यात होईल त्यावरही कांद्याचे बाजारभाव मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतात. मित्रांनो, यावर्षी नेमकी आता कांद्याची निर्यात बाहेर किती होईल ते आता तरी स्पष्टपणे सांगणं शक्य नाही. आता आणखी एक महत्वाचं म्हणजे बांगलादेश बाबत. बांगलादेश आपला कांदा सगळ्यात जास्त हा घेत होता. जेवढा आपला कांदा निर्यात होतो त्यात सर्वात जास्त कांदा हा बांगलादेश आपला घेत होता. परंतु आजची परिस्थिती अशी आहे, मागील वर्षीची परिस्थिती आपण पाहिली मित्रांनो. मागील वर्षी बांगलादेशने आपल्याकडे मागणी केली, त्याला मागणी करण्यासाठीच खूप लेट झाली आणि त्यानंतरही मागणी त्यांनी अगदी तुटपुंजा स्वरूपाची मागणी केली, कमी स्वरूपाची मागणी केली. अतिशय कमी गाड्या बांगलादेशला कांदा निर्यात झाला. त्यावेळेसही मी स्पष्ट मत माझं आपल्यासमोर मांडलं होतं की बांगलादेशला जास्त कांदा निर्यात होईल असं मला वाटत नाही. त्यावेळेस मलाच काही शेतकऱ्यांनी ट्रोल केलं की तुम्ही निगेटिव्ह बोलता, तुम्ही नकारात्मक बोलता. परंतु मित्रांनो, जे आहे तेच आहे. बाजाराची जी परिस्थिती आहे आपण बोलल्याने ती बदलणार नाही आणि त्यामुळे माझा बळीराजावरती जे काही मी आपल्याला मार्गदर्शन करतो ते अगदी बाजाराला धरून मार्गदर्शन केलेलं असतं. त्यामुळे मी जर असं बोललो की कांदा निर्यात कमी होईल म्हणून मग मी निगेटिव्ह बोललो असं नाही मित्रांनो. तशीच परिस्थिती होती आणि यावर्षी बांगलादेशचं मला बऱ्याच शेतकरी मित्रांनी विचारलं की बांगलादेशचं नेमकं काय आहे, बांगलादेशमधील कांद्याची परिस्थिती काय आहे. तर मित्रांनो, बांगलादेशमध्येही कांद्याचं उत्पादन यावर्षी शेतकऱ्यांनी बऱ्यापैकी घेतलं होतं, परंतु ते उत्पादन नेमकं किती आलेलं आहे त्याची काही सविस्तर आकडेवारी माझ्यापर्यंत तरी उपलब्ध नाही. परंतु आपल्या उन्हाळी कांद्याचं जे बियाणं बांगलादेशला दिलं गेलं होतं तर मित्रांनो त्या बियाण्याचे कांदे बांगलादेशामध्ये आलेला मध्ये एक व्हिडिओ सोशल मीडियावरती आलेला होता. तर मित्रांनो, बांगलादेशची जी काही स्थिती बदलेल त्यावेळेस माझा बळीराजावरती आपल्याला सांगितलं जाईल. तर आपल्या लक्षात आलं असेल की कांद्याचे बाजारभाव हे कशा कशावरती अवलंबून असतात. नवीन कांद्याचं पीक नेमकं किती येणार, जुन्या कांद्याची उपलब्धता किती आहे आणि कांदा निर्यात किती होणार, या सगळ्या गोष्टीवरती कांद्याचे बाजारभाव हे ठरले जातात. आपल्या देशातून मागणी किती येते त्यावर बाजारभाव अवलंबून असतात. बाजारामध्ये कांद्याचा पुरवठा किती होतो त्यावरती बाजारभाव अवलंबून असतात. तर मित्रांनो, माझं नेमकं आपल्याला सांगणं आहे की ज्याचा कांदा चांगला आहे त्याने स्टोअर केला आणि विक्रीचं नियोजन केलं की आपला कांदा जर 4 महिने टिकणार असेल किंवा आपल्याला 4 महिन्यात विकायचा असेल तर तो 4 टप्प्यात विकायचा आहे किंवा 2 टप्प्यात विकायचा आहे याचं नियोजन आपण करा. बाजारभावावरती लक्ष केंद्रित ठेवा. नक्कीच आपल्याला 2 पैसे मिळतील अशी आपण एक चांगली अपेक्षा ठेवूया. कारण मित्रांनो, मागील वर्षी पाहिलं, मागील वर्षी कांद्याने थोडंसं आपल्याला नाराजच केलेला आहे. माझ्याकडेही कांदा असतो परंतु माझ्याकडे अगदी थोडा कांदा असतो कारण मला शेती कमी आहे त्यामुळे कांदा आमचा थोडा असतो. परंतु मला ही जाणीव आहे की नाशिक जिल्ह्यामध्ये, नगर जिल्ह्यामध्ये खूप मोठे मोठे शेतकरी आहेत, त्यांच्याकडे खूप कांदा हा असतो. त्यामुळे योग्य असं नियोजन विक्रीचं त्यांनी केलं तर नक्कीच त्यांना चांगला फायदा हा होणार आहे. तर मित्रांनो, मी जी माहिती दिली ती आपल्याला योग्य वाटली का किंवा त्यामध्ये काही चुकीचं होतं का, कमेंट बॉक्समध्ये नक्की आपलं मत मांडायचं आहे. आणि आपलं मत मांडताना
कांदा विकावा की ठेवावा, काय नेमकं काय करावं हे मी माझं मत मांडलंय. तुमचंही मत कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा. कारण शेतकरी व्हिडिओ पाहण्यापेक्षा कमेंट्स ह्या वाचत असतात आणि त्या कॉमेंट्स मधून इतर शेतकऱ्यांनाही त्याचा नेमका आपल्या ज्ञानाचा फायदा हा होत असतो. माझा बळीराजा हे आपलं सर्व शेतकरी मित्रांचं आपलं चॅनल आहे. त्यावरती आपलं मत तुम्ही मांडलं तर इतर शेतकरीही ते पाहत असतात. कांदा स्टोरेज करताना नेमकी कशी काळजी घ्यावी त्याबाबतही आपण कमेंट बॉक्समध्ये माहिती इतर शेतकरी टाकत चला. नवीन नवीन काही प्रयोग केले असले तर तेही कमेंट बॉक्समध्ये टाकत चला, जेणेकरून आपल्या इतर शेतकरी मित्रांना त्याचा फायदा हा होईल, त्यांचाही कांदा टिकेल. यासाठी आपण जर काही नवीन प्रयोग करत असाल तर तेही कमेंट बॉक्समध्ये आपण नक्की टाकत जा. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.